आदेश सर, मला एक सांगायचं आहे की आज आमच्या सरांच्यामुळे तुमच्याशी आम्हाला संवाद साधायला मिळाला. 15 वर्ष मी होम मिनिस्टरची प्रयत्न करते पण मला यश आलं नाही, पण आज सरांच्यामुळे तुमच्याशी मला संवाद, मला याचा इतका आनंद आहे, खूप आज आनंद झाला आहे. आणि सरांच्या मॅडमच्याबद्दल सांगायचं तर किती सांगून किती नाही, खूप अगदी आमच्या जोडी अगदी आम्हाला आमचं त्यांचा आदर्श आहे आमच्या पुढे, म्हणजे असं खूप छान अगदी जोडी आहे. आमचे दोन्ही सर आणि मॅडम अतिशय सुंदर आम्हाला शिकवतात आणि खूपच प्रेमळ आहेत. त्यांच्याबद्दल किती बोलायचं ते कमीच आहे. आणि आज विशेष म्हणजे आज आम्हाला तुम्हाला बघायला मिळालं देवासारखं, त्यामुळे तुम्हाला कधी बघू आम्हाला असं झालं. तर धन्यवाद. आमचं मंडळ सुरश्री मंडळ आहे, सरांचं मंडळ आहे. आणि सर थोडेसे मितभाषी आहेत पण अतिशय सुंदर शिकवतात. म्हणजे एका टीचरला कशी आस्था असावी शिष्यांबद्दल किंवा शिकवण्याबद्दल ते सरांकडून शिकावं. कितीही ऊन असू दे, पाऊस असू दे, सर येणारच. कधीही सर येणार नाही तसं होणार नाही. आणि आल्यानंतर आणि दुसरं म्हणजे आपल्याला जसं हवं तसं ते आमच्याकडून म्हणून घेतात. म्हणजे असा म्हणजे असाच लागला पाहिजे तो, ते म्हणजे रागवणार नाहीत, बोलणार नाहीत, पण जसा त्यांना हवा आहे ना तसा तो प्रत्येक कडनं म्हणून कसा सांगा, म्हणजे म्हणजे दाखवा आम्हाला. म्हणजे असं आम्ही केलं आणि सरांना असं पाहिजे असेल ना तर असं करेपर्यंत सर प्रत्येकाला म्हणायला लावणार. आणि आमच्याकडून खरोखर म्हणजे आम्हालासुद्धा मंडळाला जी बक्षिसं वगैरे मिळाली ती सरांच्यामुळे मिळाली. आणि नुसतं भजन नाही तर तराणा, रागधारी, कोणता राग केव्हा गायचा, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, या सगळ्यांची माहिती ते आम्हाला देतात. आणि खरोखर सर नाही राग येतो, पण सरांना संगीतातला राग येतो. आणि राग म्हणजे संस्कृतमध्ये तर राग या शब्दाचा अर्थ प्रेम आहे. तर खरोखर सर प्रेमळ आहेत. आता या म्हणतात तापट आहे, पण आम्हाला कधीही सरांच्या रागाचा अनुभव आलेला नाही की तुमचा राग यांच्यावर. या गप्पा आणि त्यांच्याबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे असं प्रत्येकाला झालेलं आहे. या ठिकाणी या दोघांनाही एक आव्हान देणार आणि तो खेळ हे दोघे कसा पूर्ण करतात बघूया. मनोरा रचायचा आहे. 3 टप्पे झाले की पहिलं बक्षीस आणि 5 टप्पे झालं की दुसरं बक्षीस. वेळ सुरू झाली. चला अभिनंदन. आता आणखी 2 टप्पे. आणखी 1 टप्पा आहे, महत्वाचा टप्पा. गेला मागे गेला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.